हाय नमस्कार. तर आम्ही स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ. तर भाऊने थेट आजची व्हिडिओ आपली कोकणावर. ठीक आहे. तर आज जात आहे मी सावलीला, म्हणजे गावीचं औषध होतं आणि ते आयुर्वेदिक औषध घ्यायला जात आहे. तर मित्रासोबत आला. आपला मित्र म्हणजे भावच आहे डगबाई. तुला असतं की थोडा ठीक आहे. तर नाश्ता करण्यासाठी थांबलो इकडं. हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आता मी मिसल वड्याची हे दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. आता इकडं श्रीकृष्ण हॉटेल, तिथं आम्ही थांबलेलो. आणि इकडं भावानं तुम्हाला एक विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, आता आम्ही जो होतो तो मांदाड पूल आहे. इकडं आहे तो मांदाड पूल आणि कुड्याची लेणी, इंदापूर, रोहा इकडं सगळं म्हणजे आम्ही थांबलेलो आहोत. तर मजा करत होतो, थोडा एन्जॉय करत होतो. म्हणजे असं बोलणार नाही कोण मी आजारी आहे ते, कारण वेळेबरोबर आपल्याला हॅपी राहायला लागते. ठीक आहे. तर इकडं इंदापूर, तलाव आणि रोहा अशा इकडं आहो आम्ही. आणि तुम्ही जर माझी पहिलीची व्हिडिओ बघितली नसेल तर बघा नक्की. इकडं हे आहे इकडं मांदाड आणि इकडंच आहे कुड्याची लेणी. आणि जो आता मी जो उभा आहे म्हणजे ज्या गावात आहे तो खाजणे गावात. ठीक आहे. अशा प्रकारे आता ऑर्डर दिली आहे एका हॉटेलमध्ये आणि बघू आता कसं काय. ठीक आहे. तर कंटिन्यू करा व्हिडिओ, खूप मजा येणार आहे. व्हिडिओ फक्त 3 मिनिटाचीच होणार आहे, त्याच्यावरती काय होणार नाही. तर थोडा टाईम जाईल कारण गरम गरम बनवतात तिकडं, एकदम फ्रेश. म्हणजे असा बनवलेला देत नाही हॉटेलसारखा. तर हे गावही कसं असतं एकदम फ्रेश खायला भेटतं. म्हणून आम्ही आता थांबलेलो, म्हणून वाट बघतोय. कारण ते बोलले की जे पण आहे ते गरम गरम फ्रेश भेटणार आहे एकदम. तर इकडं भाऊन हा जो रोड गेला तो आहे मांदाड, तला, इंदापूर आणि रोहा साईड. तिकडे आहे. इकडे तुम्हाला मांदाडचा पूल आहे आणि इकडंच आहे कुड्याची लेणी. तर तुम्ही जर कधी व्हिजिट केलात तर जस्ट या ब्रिजवरून जा, एक नंबर फील आहे एकदम. म्हणजे शूटिंग बिटिंगसाठी या, म्हणजे रील स्टार वगैरे इथे येतात व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे. तर मामानं मस्त होती गरम मिसळ वडा खाल्ला, चाय प्यालो आणि आता निघालो ते दुसऱ्या रस्त्याला. ठीक आहे. तर चला पेट्रोल भरायला थांबलेलो. तर असा म्हणजे कोकणामध्ये हीच मजा आहे. मला नाही वाटत की 3 मिनिटाची व्हिडिओ होईल करून. तर ही व्हिडिओ आपली जायला तर 5 वरती, कारण दाखवण्यासारखा एवढा काय आहे तुम्हाला. जर तुम्ही मुंबईला असाल, कुठं पण असा महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला हे कोकणातली मजा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटते. म्हणजे तुम्ही खूप लकी माणूस आहात. ठीक आहे. तर अशा प्रकारे इकडं हो. तर आम्ही आता जस्ट पोहोचलो होते म्हणजे स्पॉटवरती, जिथे तुम्हाला बोलत इथं आहे ना भावानं एकदम आयुर्वेदिक असा काबीलचं औषध भेटतो. म्हणजे जे आजार डॉक्टरला पण भेटत नाही, दवा गोळ्याने पण भरून तो इथं भेटतो तुम्हाला. तर तुम्ही जर कधी आला त्या रस्त्याला किंवा तुम्हाला जर जास्त सिरियस असेल तर इथे येऊ शकता तुम्ही बिंदास. ठीक आहे. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. आणि विषय म्हणजे काय माहिती आहे, इथं उतरतात प्रॉपर, म्हणजे एकदम त्यांचं काय मंत्र आहेत ते बोलून उतरतात. तर तुम्ही येऊ शकता इथं. तर भावानं आता आम्ही जस्ट सगळं आमचं काम झालेलं आहे आणि भावाला झाला मूड तो म्हणजे मच्छी खायचा. तर भावाचा तिथे मच्छीला इकडे भावाला चेहऱ्याला दाखवलं तर मला तो शिव्या घालेल. तो म्हणजे काय माहिती आहे का, असं असतं मला तिकडे गेले शिव्या घालतोय काहीतरी. आता आम्ही आलेलो ते म्हणजे सावली आणि आगरदांडा फोर्ट. इकडून तुम्ही जाऊ शकता. ते म्हणजे कुठला किल्ला, जंजिरा. हां, इकडे जंजिरा किल्ला तुम्ही जाऊ शकता. आणि आता भावाने आमच्या मच्छी बघायला, तर मच्छी इकडे काय भेटते ते आपण बघू. बोल. तर भाऊ पण आता शिकतोय आपला, बोलते भेटला आपल्याला बदाम आणि आता आपण फोडून खाऊ. तर म्हणून अशा प्रकारे आम्ही इथं आलेलो आहोत. आणि मच्छी आता बोटी येणार आहेत ते काका बोललं. आणि त्या आजी पण बोलल्या की आता बोटी येतील. तर त्यासाठीच आम्ही ते थांबले होते मच्छीची वाट बघत. ठीक आहे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इकडचा सिनेमॅटिक. थांबू. शेख ना आपण ATM. पंधरा मिनटं झाले आम्ही आता मच्छीची वाट बघतो. म्हणजे बोटी येतील इथं आणि मग त्यातून जे काय आहे ते मच्छी आम्हाला म्हणजे घ्यायचे, त्यासाठी आम्ही इथं आता वाट बघत आहोत. म्हणजे मला बारीक पोरं दाखवतो काय करतात काय माहीत. असल्या म्हणजे मुंबईची पोरं घाबरतील असं, पण ही पोरं बघा घाबरत नाही अजिबात, एकदम डॅशिंग आहेत.
वाट बघून कंटाळलो पण अजून काही बोटी येत नाही, त्यामुळं बोललो त्याला काही जमणार नाही. तर आम्ही जातात परतीच्या मार्गाला आणि आता मला रोहाला पण जायचं. भाव आपला भावनाथ आले होते, म्हणजे आमच्या रोहा तालुक्यातल्या श्री रामाचं मंदिर आहे. म्हणजे हे अनएक्सेप्टेड मला माहीत नव्हतं. मी आलेलो ॲक्च्युली HPFचा KYC करायला, ते आधार कार्ड आहे ते सिलिंग करायला तर त्यासाठी मी इथं आलो. तर जस्ट मला श्रीरामाचं मंदिर आहे बघा, श्रीराम आणि आहे मंदिर. तुम्हाला खास एक सांगू काय ह्या मंदिराची, तर माझ्या पाठी श्रीरामांचं म्हणजे समोर आहे श्रीराम आणि हनुमान महाराज. तर अशा प्रकारे एक नंबर असा मंदिराचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे. नवीन काय माहीत आहे, पण मी फर्स्ट टाईम इथे आलेले आहे. आणि ते पण कसं माहिती आहे, ते HPFचं काम होतं त्यासाठी आलेलो आता जस्ट श्रीरामांचं आणि हनुमानांचं दर्शन घेऊन आलो. आणि इथं बघतो तर काय रोहा अष्टमी संत नामदेव शिंपी समाजाचे श्री गणपती मंदिर. तर भावून अशा गोष्टी व्हायला ना आयुष्यात म्हणजे खूप पुण्य लागतात माणसाचं. तरच अशा म्हणजे अनएक्सेप्टेड, म्हणजे मी असा पर्टिक्युलर ह्याच्यासाठी आलो आहे. ॲक्च्युली तुम्हाला बोलल्याप्रमाणे मगाशी मी आलेलो ते म्हणजे बापरे, तर हा जो शिलालेख आहे आणि हा जो दीपस्तंभ आहे त्यावरून समजते की गणपती किती जुना आहे. ठीक आहे. आणि इथं लिहिलं आहे सगळं श्री गणपती मंदिर आणि त्याची स्थापना आहे 1896, म्हणजे मी तर नव्हतो. आणि त्याच्या तिकडं आहे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघा. तर अशा गोष्टी मित्रांनो ह्या म्हणजे खूप खूप भाग्य आणि खूप म्हणजे पुण्य लागतात माणसं, तर अशा गोष्टी होतात. ठीक आहे. तर चला दर्शन घेतो डायरेक्ट. तर आता तिथं बघत आहे आपण गणपती मंदिर आणि आता त्याच्याच समोर आहे बघू शकता मंदिराचं स्ट्रक्चर एक नंबर आहे भावनो. जर तुम्ही कोणत्या जर रोहा तालुक्यात असाल तर नक्की तुम्ही इकडे भेट द्या. हे 4 गणपती म्हणजे हे मंदिर आहे गणपती आणि त्याच्यासमोर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तिकडं आहे श्रीराम बजरंगबली. तर नक्की म्हणजे एकदम असा कॉम्बिनेशन तुम्हाला कुठं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तरी बघायला नाही भेटणार कुठं. तर तुम्ही नक्की भेट द्या इकडं. मी तर बोलेन तुम्हाला. ठीक आहे. इथं मन प्रसन्न होऊन जाते.